Good morning, friends. We are going to see remuneration methods. ज्यावेळी आपण रेम्युनरेशन मेथड्स असं म्हणतो त्यावेळी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लेबर हा काही ना काही काम करत असतो आणि ते काम केल्याबद्दल त्याला जो काही मोबदला दिला जातो त्याला रेम्युनरेशन असं म्हटलं जातं. हे रेम्युनरेशन दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे ठरलेला पगार, वेजेस किंवा सॅलरीज, आणि दुसरं म्हणजे इन्सेंटिव्ज, म्हणजे याच्यात बोनस येईल किंवा अन्य स्वरूपाचे इन्सेंटिव्ज येतील. या संबंधीचीच माहिती या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण बघूयात फॅक्टर्स अफेक्टिंग वेजेस, म्हणजेच वेजेसवर किंवा जे काही आपण पेमेंट करतो त्याच्यावर प्रभाव टाकणारे घटक कोणते आहेत. तर पहिला घटक असतो सप्लाय अँड डिमांड. वेजेस किती पेड करायचे हे लेबरचा सप्लाय किती आणि डिमांड किती याच्यावर अवलंबून असतं. सप्लाय जास्त असेल, डिमांड कमी असेल, अशा वेळी अनेक लोक अवेलेबल असतील, कमी लोकांनाच काम मिळेल, त्यामुळे कमी वेजेसवर ते येतील. या उलट आपल्याकडची डिमांड किंवा मागणी जास्त असेल लेबरला, कामगारांना, आणि लेबरची संख्या जर कमी असेल तर अशा वेळी मात्र याच्या उलट परिस्थिती येईल, म्हणजेच आपल्याला जास्त पैसे देऊन लेबर किंवा कामगार कामावर ठेवावे लागतील. दुसरा घटक असतो तो म्हणजे एक्झिस्टिंग वेजेस. त्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये नॉर्मली किती वेजेस आहेत हे आपल्याला बघावं लागतं. ते वेजेस जर जास्त असतील, ट्रेंड जास्तचा असेल तर आपल्याला देखील जास्त वेजेस द्यावे लागतील. वेजेसच जर त्या इंडस्ट्रीमध्ये कमी असतील, पर डे, पर वीक, पर मंथ जे काय असतील ते, तर अशा वेळी आपल्याला देखील कमी वेजेस द्यावे लागतील. त्याच्यानंतर तिसरं असतं ते म्हणजे लिगल प्रोव्हिजन्स. कायद्याच्या काही तरतुदी आहेत. जर आपण बघितलं तर कायदेशीरदृष्ट्या सरकारनं वेगवेगळे मिनिमम वेजेस ॲक्ट सारखे कायदे केलेले आहेत कामगारांसाठी, आणि जर अशा पद्धतीनं त्या कायद्याचं पालन होत नसेल, त्या मिनिमम वेजेसपेक्षा कमी वेजेस दिले जात असतील, तर अशा वेळी सरकार इंडस्ट्रीयल डिस्प्यूट जी घडतात, म्हणजे कामगारांची आणि उद्योग संस्थांची वेजेसवरून भांडणं, अशा वेळी देखील त्याच्यात मध्यस्थाची भूमिका पार पाडतं. न्यायालय देखील कामगारांच्या बाजूने न्याय देतात. त्यामुळे ज्या काही कायदेशीर गोष्टी आहेत वेजेस संबंधीच्या, मिनिमम वेजेस ॲक्ट सारख्या, किंवा कोणत्या परिस्थितीत काय वेजेस, बोनस, इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजेत, त्या देखील पाळणं हे महत्त्वाचं असतं. त्याच्यावर वेजेस ठरवण्यात त्याचा महत्त्वाचा रोल असतो. यानंतर असतं ते म्हणजे ॲबिलिटी टू पे. कुठल्याही इंडस्ट्रीची एकूणच वेजेस पेड करायची ॲबिलिटी काय आहे हे देखील महत्त्वाचं असतं. नॅशनल कमिशन ऑन लेबर 1969ला जे नेमलेलं होतं त्याने असं सांगितलं होतं, कंपनीज हॅव्हिंग ॲबिलिटी टू पे हाय वेजेस शुड पे हाय वेजेस. म्हणजेच काय, ज्या कंपन्यांना शक्य आहे जास्त वेजेस पेड करणं त्यांनी जास्त वेजेस द्यावेत. मित्रांनो, जर कंपनीची परिस्थिती चांगली असेल, चांगला टर्नओव्हर असेल, चांगला फायदा मिळत असेल, कामगार चांगलं काम करत असतील तर जास्त वेजेस दिले पाहिजेत. जर कंपनी आर्थिकदृष्ट्या संकटात असेल, आत्ता कोविड-19 सारख्या सिच्युएशनमधून जात असेल किंवा अन्य कोणतं क्रायसिस असेल, तर अशा वेळी कमी वेजेस दिले तरी चालू शकतं. पण जी कंपनी चांगले वेजेस देऊ शकते त्यांनी निश्चितपणाने ते काय केले पाहिजेत, दिले पाहिजेत. यानंतरचं जे असतं ते म्हणजे लेबर युनियन्स. लेबर युनियन्स म्हणजे कामगारांच्या संघटना, या जेवढ्या स्ट्रॉंग असतील तेवढे वेजेस लेवल जास्त असते, आणि ही संघटना जर स्ट्रॉंग नसेल, वीक असेल, तर फारशी त्यांच्यात वेजेससाठी अडवणूक होत नाही, भांडण होत नाही. त्यामुळं साधारण कमी वेजेसवर त्या कामगारांना कामाला ठेवता येतं. त्यामुळं लेबर युनियन्सचा रोल देखील वेजेस ठरवण्यामध्ये महत्त्वाचा असतो, किंबहुना वेजेसवर त्यांचा चांगला इफेक्ट पडतो. त्यानंतर असतं ते म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन क्षमता. वेजेस आणि प्रोडक्टिव्हिटी यांच्यामध्ये एक चांगली अशी रिलेशनशिप आहे. जर उत्पादन क्षमता चांगली असेल तर त्या वेजेस देखील त्याच्याशी रिलेटेड चांगले असतात. उत्पादन क्षमता कमी असेल तर वेजेस कमी असतात. एखादा कामगार दिवसात 100 युनिट प्रोड्यूस करेल, त्याला चांगलेच वेजेस मिळतील. जर एखादा 20 किंवा 30च प्रोड्यूस करत असेल, तुलनेनं अत्यंत कमी वेजेस त्याला दिले जातील.
म्हणजेच काय, तर उत्पादन क्षमता जर त्या कामगाराची चांगली असेल तर त्याला मिळणारे वेजेस हे चांगलेच असतात. या उलट जर उत्पादन क्षमता कमी असेल तर अशा वेळी मिळणारे वेजेस हे कमीच असू शकतात. यानंतर असतं ते म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग, जगण्याची किंमत किंवा दैनंदिन खर्च. जर इन्फ्लेशन किंवा भाववाढ चांगली असेल, जास्त असेल, तर अशा वेळी कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढते. त्यामुळं कॉस्ट ऑफ लिव्हिंग जर वाढली, इन्फ्लेशनची परिस्थिती असेल, तर अशा वेळेला वेजेस देखील जास्त द्यावे लागतात. यावेळी जर महागाई कमी असेल, स्वस्ताई असेल, सगळीकडं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं ठेवण्यासाठी कमी खर्च येत असेल, अशा वेळी कमी वेजेस दिले तरी चालू शकतं. त्यानंतर असतं ते म्हणजे अट्रॅक्टिव्ह वेजेस. आता सॉफ्टवेअर इंडस्ट्री किंवा काही जर चांगले प्रोफेशनल्स आपल्याकडे कामाला यायला हवे असतील, इंजिनियर्स, डॉक्टर्स, MBAs, मार्केटिंग प्रोफेशनल्स, CEOs, तर अशा वेळी कॉम्पिटेटिव्ह इंडस्ट्रीमध्ये जेवढे वेजेस आहेत त्याच्यापेक्षा जर अट्रॅक्टिव्ह पॅकेज आपण दिलं तर अशा वेळी ते चांगले लोक आपल्याकडे येऊन काम करू शकतात. त्यामुळं तो देखील एक महत्त्वाचा घटक आहे. जो आपण बघणार आहोत तो म्हणजे इलेमेंट्स ऑफ वेजेस. ज्यावेळी आपण इलेमेंट्स ऑफ वेजेस म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये 3 घटक प्रामुख्याने येतात. पहिला घटक असतो बेसिक पे, दुसरा असतो कॅश बेनिफिट्स आणि तिसरा असतो फ्रिंज बेनिफिट्स. बेसिक पे म्हणजे काय, तर कामगार तुमच्याकडे जेव्हा काम करतो तेव्हा त्याला काय दिलं पाहिजे तुम्ही, त्याला बेसिक पे असं म्हणतात, जो पगार असतो त्याचा. कॅश बेनिफिट्स म्हणजे काय, बेसिक पगाराशिवाय आणखी जे काही त्याला फायदे मिळतात पैशाच्या स्वरूपात ते कॅश बेनिफिट्स असतात. फ्रिंज बेनिफिट म्हणजे काय, तर पगार सोडून पैशाच्या स्वरूपात मिळणारे बेनिफिट्स सोडून, आर्थिकेतर पैसा सोडून इतर ज्या काही फॅसिलिटीज कामगाराला मिळतात त्यानं केलेल्या कामाबद्दल त्याला म्हटलं जातं फ्रिंज बेनिफिट्स. बेसिक पे म्हणजे आपला जो ठरलेला बेसिक पगार असतो तो. कॅश बेनिफिट ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा त्याच्या डिअरनेस अलावन्स येतो, महागाई भत्ता, हाऊस रेट अलावन्स, घरभाडं भत्ता येतो, शिफ्ट अलावन्स येतो, ओव्हरटाईम केला तर त्याचा ओव्हरटाईम अलावन्स येतो, युनिफॉर्म अलावन्स येतो, कन्व्हेन्स अलावन्स जो वाहतुकीसाठी लागतो तो येतो, मेडिकल अलावन्स येतो, काही वेळा जर आपल्याला डॉक्टरला भेटावं लागलं किंवा आजारी पडलं तर त्यासाठीचा बोनस येतो जो आर्थिक स्वरूपात असतो. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड आणि एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड हे एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड म्हणजे आपल्या प्रॉव्हिडंट फंडला एम्प्लॉयर किंवा कंपनी काय अमाऊंट टाकते ते देखील कॅश बेनिफिटमध्ये येतो. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्सला देखील काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं असेल एम्प्लॉयरनं तर ते देखील येतं. त्याचप्रमाणे लिव्ह सॅलरी, आपण जर रजांचं रोखीकरण करून घेतली तर ती, ग्रॅच्युइटी, पेन्शन जे रिटायरमेंटच्या काळात मिळतं, सिकनेस बेनिफिट जर काय असतील, आजारपणाच्या काळातला पगार किंवा एक्स्ट्रा काही अमाऊंट तर ते येतं. फ्रिंज बेनिफिटमध्ये काय येतं तर पैसा सोडून जे काय मिळतं. मग मेडिकल फॅसिलिटी, समजा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांचं जो हॉस्पिटल असेल तिथं आपल्यावर उपचार केले तर ते आपल्याला हातात पैसा मिळत नाही पण उपचार कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये फ्रीली होतात. ॲकोमोडेशन फॅसिलिटीज, काही वेळा कामगारांसाठी वसाहती निर्माण केलेल्या असतात, घरभाडं भत्ता मिळत नाही पण डायरेक्ट घरच कंपनी देते, तिथं तुम्ही राहू शकता. ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत, रिलायन्स असेल, महिंद्रा असेल, तर ते काय करतात, ट्रान्सपोर्ट अलावन्स देतातच किंवा काही वेळा नाही देत, कमी देतात, पण तुमच्या घरापासून कंपनीपर्यंत जायला कंपनीची गाडी ठराविक टायमिंगला येते. कॅन्टीन फॅसिलिटी असते, फ्री किंवा सबसिडाईज रेटमध्ये तिथं तुम्हाला खायला प्यायला चांगलं मिळू शकतं. एंटरटेनमेंट फॅसिलिटीज असतात, कुठं चांगला पिक्चर लागला आहे, नवीन नाटक आलं आहे, अशा वेळी कंपनी तुम्हाला फ्री पासेस देऊ शकते. एज्युकेशनल फॅसिलिटीज, कंपनीच्याच शाळा आहेत, तिथं तुमच्या मुलांना शिक्षणाची उत्तम वर्ल्ड क्लास सोय केलेली असते. रिफ्रेशर ट्रेनिंग फॅसिलिटीज, तुम्हाला जर चांगलं रिफ्रेश राहायचं असेल तर नवीन आपल्या क्षेत्रात काय घडतं आहे याच्या ट्रेनिंगसाठी फॅसिलिटीज देण्याचं काम देखील कंपनी करत असते. या सगळ्या गोष्टी पैशाच्या स्वरूपात नसतात पण आर्थिकेतर स्वरूपात म्हणजे पैसा सोडून इतर स्वरूपात हे बेनिफिट्स कुठल्याही व्यक्तीला मिळत असतात. यानंतर ज्याचा आपण विचार करणार आहोत पुढचा भाग तो म्हणजे हे वेजेस कॅल्क्युलेशन कसं करायचं. याच्यासाठी वेगवेगळ्या मेथड आहेत. मग त्यामध्ये टाईम रेट मेथड आहे, पीस रेट मेथड आहे. फरक बेसिक हा की जर तुम्ही टाईमवर
किती तास काम केला, किती दिवस काम केला, किती महिने काम केला याच्यावर जर ठरवत असाल वेजेस तर त्याला टाईम रेट मेथड म्हणायचं. किती युनिट्सचं त्यानं उत्पादन केलं याच्यावर ठरवत असाल तर त्याला पीस रेट मेथड असं म्हणायचं. पहिला आपण टाईम रेट मेथड बघूया. टाईम रेट मेथड म्हणजे काय, तर द मेथड इन विच वर्कर इज पेड ॲट अ स्पेसिफाईड रेट ऑन बेसिस ऑफ हिज अटेंडन्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ हिज आउटपुट. द वेज रेट मे बी डिटरमाइंड ॲज पर आवर, पर डे, पर वीक, पर फोर्टनाईट और पर मंथ. कामगारांना जर वेजेस रेट हा किती तास काम करतोय, किती दिवस करतोय, किती आठवडे करतोय, किती पंधरवडे करतोय, किती महिने करतोय याच्यावर जर त्याला पगार दिला तर त्याला म्हणायचं टाईम रेट मेथड. याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, तर ॲक्च्युअल टाईम डिव्होटेड गुणिले टाईम रेट. समजा 15 दिवस काम केला, प्रत्येक दिवसाचा रेट आहे 500 रुपये, 15 गुणिले 500 7,500 रुपये आले, तो त्याचा वेजेस ठरला टाईम रेट मेथडने. अशा पद्धतीत ही मेथड वापरली जाते. फॉर्म्युला अगदी सोपा आहे टाईम रेट मेथडचा. वेजेस बरोबर ॲक्च्युअल टाईम डिव्होटेड, मग तो डेज असेल, आवर असेल, मंथ असेल, गुणिले टाईम रेट पर डे, पर आवर, पर मंथ जे काय असेल ते. आता ही मेथड कोणाला सुटेबल आहे, तर हायली स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर्स. त्याचप्रमाणे आउटपुट ऑफ वर्कर इज नॉट विथ हिज कंट्रोल. काही वेळा काय होतं, किती आउटपुट त्यानं काढायचं हे कर्मचाऱ्याच्या कंट्रोलमध्ये राहत नाही, इतर गोष्टीवर अवलंबून असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर मशीनच्या स्पीडवर किती काम होईल हे ठरतं. अशा ठिकाणी टाईम रेट देणं योग्य आहे, कारण त्या कामगाराच्या हातात नसतं किती युनिट प्रोड्यूस करायचं. मेंटेनन्स रिपेअर्सच्या कामामध्ये जर वर्कर असेल तर त्याला ही मेथड सुटेबल आहे. का, कारण काय मेंटेनन्सचं रिपेअर्सचं काम हे कधी येईल केव्हा येईल सांगता येत नाही, त्याच्या हातात नसतं. जेव्हा गरज लागेल तेव्हा त्याला करावं लागतं. क्लोज सुपरविजन जिथे लागते तिथं हे योग्य आहे, कारण क्लोज सुपरवायझर ऑब्झर्व करत असतो हा काम करतोय की नाही, पहिली गोष्ट. आणि चांगल्या क्वालिटीचं काम जर व्हायला पाहिजे असेल तर किती काम केलं याच्यापेक्षा कसं केलं हे तिथं आपल्याला बघावं लागतं. जिथं ॲक्युरेटली किंवा बेस्ट क्वालिटी काम करायचं तिथेही टाईम रेट मेथड चांगली आहे. आता या मेथडचे फायदे काय आहेत, ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत. क्लेरिकल काम याच्यात कमी असतं, कॅल्क्युलेशन कमी असतात, कारण किती काळ काम केलं आहे त्या प्रमाणात गुणिले करून वेजेस द्यायचे असतात. वर्करला अंडरस्टँड व्हायला, समजायला ही मेथड सोपी आहे. एक ठराविक अमाऊंटचे वेजेस हे वर्करला याच्यात गॅरंटेड असतात, त्यामुळे स्टॅबिलिटी, सिक्युरिटी त्यांना मिळू शकते. क्वालिटी वर्क याच्यामध्ये वर्करचं मिळतं. वेस्टेज जो असतो रॉ मटेरियलचा तो इथं प्रिव्हेंट केला जातो. ही मेथड ऑपरेट करायला इझी आहे, इकॉनॉमिकल आहे, कारण क्लेरिकल वर्क कमी आहे, खर्च कमी येतो, कामगारांना लगेच समजते. तोटे काय आहेत या मेथडचे, तर पहिला तोटा हा आहे, कामगारांना एनकरेज मिळत नाही, इनिशिएटिव्ह मिळत नाही, कारण एवढा वेळ काम केलं की एवढे पैसे मिळतात, मग जास्त चांगलं काम करावं, जास्त युनिट प्रोड्यूस करावे असं इनिशिएटिव्ह त्यांना मिळत नाही. किती युनिट प्रोड्यूस केला तरी तेवढ्या दिवसाचा पगार तेवढाच आहे. दुसरी गोष्ट असते, इन ॲब्सेन्स ऑफ इन्सेंटिव्ह प्रोडक्टिव्हिटी विल बी डिक्लाइंड रिझल्टिंग इन हाय लेबर कॉस्ट पर युनिट अँड लो प्रॉफिट. आता एकदा का कळलं की आला, काम केला, पैसे मिळत आहेत, किती युनिट प्रोड्यूस केले काही रिलेव्हंट नाही, अशा वेळी प्रोडक्टिव्हिटी घटू शकते. त्यामुळं पर युनिट कॉस्ट आपोआप वाढते. जिथं 100 युनिट प्रोड्यूस होतं ते तिथे 50च व्हायला लागले, खर्च तेवढाच असेल तर पर युनिट कॉस्ट आपोआप दुप्पट होईल, म्हणजे हे घडतं. त्याचप्रमाणे ही सिस्टीम जर असेल तर स्टँडर्ड जर लेबरचा ठरवायचा असेल तर ते डिफिकल्ट जातं, आउटपुट कमी होतं आपोआप. हे सगळे याचे तोटे आहेत. आता या टाईम रेट सिस्टीमचे जर आपण प्रकार बघितले तर त्याच्यामधला महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे फ्लॅट टाईम रेट, ज्याला आपण टाईम रेट ऑर्डिनरी लेवल म्हणतो. म्हणजे काय, तर इन फ्लॅट टाईम रेट मेथड ऑफ वेजेस पेमेंट अंडर धिस वर्कर्स आर पेड ॲट अ फ्लॅट रेट ऑन बेसिस ऑफ टाईम दे स्पेंड ॲट वर्क. द रेट ऑफ वेजेस पर डे, पर वीक और पर मंथ आर फिक्स्ड इन ॲडव्हान्स. याच्यामध्ये काय असतं, ठरलेल्या रेटनं वेजेस पेड करतात, किती आठवडे, किती महिने, किती दिवस काम केला त्याच्यावर.
याच्यामध्ये त्यानं किती तास काम केलं आहे, किती दिवस केलं आहे, किती महिने केलं आहे याच्यावर त्याचा रेट अवलंबून असतो. कुणाला हे सुटेबल आहे? तर ही सुटेबल आहे, आउटपुट जर चांगल्या क्वालिटीचा असायला पाहिजे, चांगलं स्किल वापरायला लागेल अशा ठिकाणी योग्य आहे. टेलरिंग असेल, घड्याळ बनवणं असेल, टूल मेकिंग असेल, टेस्टिंग इन्स्पेक्शनचं काम असेल, जिथं क्वालिटीला फार महत्त्व आहे अशा ठिकाणी हे योग्य आहे. कारण कितीही टाईम गेला तरी क्वालिटी वर्क होतं आहे ना हे बघणं महत्त्वाचं असतं. वॉचमन असेल, जनरल वर्कर असतील, इनडायरेक्ट वर्कर असतील, ज्यांचं काम हे त्यांच्या हातात नसतं, कधी लागेल गरज तेव्हा करावं लागतं, त्यांनाही योग्य आहे. ज्या ठिकाणी मशीनच्या स्पीडवर प्रोडक्शन असतं अशा ठिकाणी म्हणजे शू मेकिंग असेल, प्रोसेस इंडस्ट्री असेल, तिथं युनिट ऑफ प्रोडक्शन जर स्मॉल असेल, क्लोज सुपरविजन पाहिजे असेल तर तिथं अनइकॉनॉमिकल अशा प्रकारचा जर वेज पेमेंट असेल तर तिथं हे करायचं असतं. ॲडव्हान्टेजेस किंवा फायदे काय आहेत याचे? तर फायदे असे आहेत, ही मेथड वर्करना समजायला सोपी आहे. क्लेरिकल वर्क याच्यामध्ये कमी असतं. याच्यामध्ये वर्करना इन्सेंटिव्ज जी असतात ती कमी मिळतात, परंतु आउटपुट इन्क्रीज फारसं होत नाही. डिसॲडव्हान्टेजेस बघितले तर एफिशियंट आणि अनएफिशियंट वर्करमध्ये फरक राहत नाही. तेव्हा वर्कर काम करतोय म्हणजे त्याला पगार मिळणार. फिक्स वेजेस असल्यामुळे वर्कर आउटपुटकडे लक्ष देत नाहीत. त्याचप्रमाणे स्टँडर्ड ठरवायला या मेथडमध्ये कठीण जातात. प्रोडक्शन शेड्यूल जी असतात ती डिस्टर्ब होतात, कारण वर्करला फक्त वेळ भरायचा असतो. काम कसं होतंय कसं होत नाही याच्याकडे तो फारसा लक्ष देत नाही. अशा पद्धतीची ही फ्लॅट टाईम रेट मेथड आहे. याच्यानंतर आपण जिच्याकडे वळणार आहोत ती असणार आहे हाय वेजेस, ज्याला म्हटलं जातं ती पद्धत. आता हाय वेजेस पद्धत म्हणजे काय? तर ज्या पद्धतीमध्ये जास्त वेजेस दिले जातात तिला हाय वेजेस सिस्टीम असं म्हणतात. असं आपण साधासुद्धा त्याचा अर्थ काढू शकतो. परंतु मित्रांनो, नक्की काय आहे हाय वेजेस सिस्टम? तर अ सिस्टम इन विच हाय वेज रेट इज फिक्स्ड विच इज हायर दॅन ॲव्हरेज रेट इन द इंडस्ट्री. इट एनेबल्स entrepreneurs or enterprise to attract and retain competent workers. Noteworthy feature of this method is that no overtime is permitted to workers. याच्यामध्ये काय होतं तर त्या इंडस्ट्रीमध्ये आता सॉफ्टवेअर घेतलं तर तिथे रिलायन्स आहे, विप्रो आहे किंवा अन्य 5-6 कंपन्या आहेत. तर अशा वेळी इन्फोसिसनं जर ठरवलं तर बाकीच्या कंपन्या जर 80,000 देतात त्या सॉफ्टवेअर इंजिनियरला, तर आपण 1,00,000 द्यायचा, म्हणजे जास्त पगार द्यायचा. का? तर जास्त कॉम्पिटंट, जास्त चांगले कामगार आपल्याकडे येतील आणि ते आपल्याला कायमस्वरूपी धरून ठेवता येतील. याच्यामध्ये ओव्हरटाईम करायला परमिशन नाही, कारण त्याने त्याचं टॅलेंट वापरून चांगलं काम केलं पाहिजे. ज्यादा ताण त्याच्यावर नाही पडला पाहिजे, क्वालिटी वर्क झालं पाहिजे. कोणालाही सुटेबल आहे तर इंडस्ट्रीयल कन्सर्न की ज्यांच्यामध्ये हाय प्रोडक्टिव्हिटी, हाय क्वालिटी ऑफ वर्क असलं पाहिजे, जिथं युनिटचं मेजरमेंट, आउटपुटचं मेजरमेंट हे योग्य प्रकारे होतं आहे, अशा ठिकाणी हे योग्य आहे. ॲडव्हान्टेजेस काय? अगदी सोपा आहे वापरायला, जास्त पगार दिला, संपला विषय. ऑपरेटिंगमध्ये कोणताही एक्सपेन्स नाही, कारण एकदा पगार ठरवला तो आपण देतो. इन्सेंटिव्ह वर्करना ही मेथड प्रोव्हाइड करते, कारण जादा पगार देऊन फिक्स ओव्हरहेड कॉस्ट पर युनिट कमी होते, कारण प्रोडक्शन आपोआप वाढलेलं असतं कॉम्पिटंट आणि एन्थुझियास्टिक वर्करमुळे. लेबर कॉस्ट पर युनिट ही कमी होते, कारण नक्कीच प्रोडक्टिव्हिटी किंवा उत्पादन क्षमता ही वाढलेली असते. तोटे काय आहेत? या मेथडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा तोटा आहे म्हणजे हाय वेज रेट असतो, वेजेसच्या प्रमाणात इफिशियन्सी राहत नाही, हा पहिला तोटा आहे. टाईमपास कामगार करतात, कारण कितीही काम केलं आला की पगार मिळणार हे इथंही असतं. त्याचप्रमाणे वेज रेट नंतर कमी करणे हे शक्य होत नाही, कामगार भांडतात, सोडून जातात, हे याचे तोटे देखील आहेत. मित्रांनो, या लेक्चरमधून आपण रेम्युनरेशन मेथड्सशी संबंधित टाईम रेट मेथड
त्याच्यामध्ये फ्लॅट टाईम रेट आणि हाय वेजेस सिस्टम बघितली आणि तत्पूर्वी आपण सुरुवातीला बघितलेलं आहे ते म्हणजे वेजेस ठरवताना त्याच्यावर कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.